ओके, सुरू करू आपण. प्रोफेशनल ट्रेडिंग फॉर कन्सिस्टंट इन्कम. आता यामध्ये व्हॉट काय आहे, हा प्लॅटफॉर्म काय आहे, का आणि कशा प्रकारे आपण करू शकतो, व्हॉट, वाय आणि हाऊ. ओके, इंट्रोडक्शन देऊ त्यापूर्वी माझं नाव विजय सूर्यवंशी. 6 वर्ष झाली मी या स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. स्टॉक मार्केटमध्ये स्वतः काही अभ्यास करून हे सुरू केलं होतं मी, कोणतेही कोर्सेस न करता. सुरुवातीला हे सगळं स्वतः अभ्यास केलेला आहे. ओके, हे करता करता एक्सपिरियन्सने एक इंट्राडे स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे, जी माझ्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवली जाईल. हे ओन डेव्हलप्ड इंट्राडे स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे मी स्वतः केलेली आहे. ते काय आहे ते आपण बघू. ओके, ट्रेड विश्व स्टॉक अनालिसिस या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि माझी एक्सपर्टीज कशामध्ये आहे तर प्राइस ऍक्शन, चार्ट अनालिसिस आणि इम्प्लॉइड व्हॉलॅटिलिटी बेस्ड ट्रेडिंग. ओके, अजेंडा काय आहे आपल्या आजच्या या सेशनचा किंवा या वेबिनारचा अजेंडा काय आहे. ओके, व्हॉट कॅन अचीव, आपण यामधून काय कमवणार आहे या वेबिनार मधून. हाऊ टू डू प्रोफेशनल ट्रेडिंग, म्हणजे प्रोफेशनल ट्रेडिंग कशा प्रकारे करता येते. ट्रेडिंगचे बेसिक्स रूल्स काय आहेत, सायकोलॉजी बेस, ते आपण इथे शिकणार आहोत. स्ट्रॅटेजी बेस्ड ट्रेडिंग, म्हणजे एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करून किंवा ते अप्लाय करून आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. फेवरेट कोट्स माझे आदरणीय रतन टाटा असं म्हणतात की आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स, आय टेक डिसिजन्स अँड देन मेक देम राईट. म्हणजे मी जे निर्णय घेतो ते बरोबर अगोदर नाही घेत, तर मी ते निर्णय घेतल्यानंतर ते बरोबर असल्याचं सिद्ध करतो, असं रतन टाटा म्हणतात. वन ऑफ माय फेवरेट कोट्स, वॉरन बफेट. वॉरन बफेट असं म्हणतात, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी व्हाईल यू स्लीप, यू विल वर्क अंटिल यू डाय. म्हणजे तुम्ही झोपलेला असतानाही इन्कम चालू राहील असा सोर्स जर तुम्ही नाही केला तयार, तर जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. ओके, अनेक फेवरेट कोर्स आपल्या आयुष्यातला, ज्या आयुष्याला कलाटणी दिलेली आहे आपल्या, तो म्हणजे सद्गुरू वामनराव पै असं म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे जे काय करायचं आहे ते तुलाच करायचं आहे, ते नशीब घडवायचं आहे, काय करायचं आहे ते फक्त तुलाच करायचं आहे, कारण तू शिल्पकार आहेस तुझ्या जीवनाचा. ओके, अजून जॉईन होत आहे. ओके, तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, फेवरेट कोर्स. मी विश्वास ठेवतो की ट्रेडिंग हा एक गेम आहे. ऑफकोर्स आय बिलीव्ह दॅट ट्रेडिंग इज अ गेम. गेमसाठी काय लागतं आपल्याला, तर राईट माइंडसेट. बरोबर आहे, गेम खेळण्यासाठी राईट माइंडसेट तर असावं लागतं. अंडरस्टँड रूल्स ऑफ द गेम्स, म्हणजे गेमचे रूल तुम्हाला माहित असले पाहिजेत. आणि हे गेम खेळण्यासाठी जर शिकायचं असेल तर रोड मॅप. या तिन्ही गोष्टी आपल्याला गेमसाठी महत्वाच्या आहेत. ओके, या गेम मधून आपण काय काय अचीव करू शकतो. मेकिंग ह्यूज मनी, 20% पर इयर, पर मंथ, पर वीक. then strategy base, हाऊ मच यू एक्सपेक्ट. ज्यावेळी मार्केटमध्ये आपण येतो ना, त्यावेळी लोकांच्या मनात हाच भरवून असतो की आपण मार्केटमधून भरपूर पैसा कमवू शकतो, 20% पर इयर असो, पर मंथ असो, पर वीक असो.
ओके, एक्सपेक्टेशन असू शकतात. रिअलिस्टिक काय आहे त्यामध्ये, हाऊ मच वी एक्सपेक्ट. एक्सपेक्ट करताना हे फॅक्टर्स आपण घेतले पाहिजेत गोलमध्ये. आपण जर एखादा गोल एक्सपेक्ट केला की मार्केटमधून मला एवढं मिळेल, मार्केटमधून तेवढं मिळेल, तर हे फॅक्टर्स त्यामध्ये घ्या. रिअलिस्टिक, प्रोबॅबिलिटी अँड कन्सिस्टंट इन्कम. रिअलिस्टिक म्हणजे काय, जे खरं आहे ते ॲव्हरेज असो कसा, जे खरं आहे ते आपल्याला त्यामध्ये हे केलं पाहिजे, गोलमध्ये धरलंच पाहिजे. प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी काय आहे हा फॅक्टर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. आपल्याला दुसऱ्या एक्सपिरियन्स ट्रेडरशी जर तुलना केली आपण, तर आपल्याला कळेल की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, की ज्यामध्ये इन्कम हा खरोखर इतका आहे का, किंवा पॉसिबिलिटीज म्हणतो आपण, किती असू शकते प्रोबॅबिलिटी मध्ये. आणि तिसरं कन्सिस्टंट इन्कम आहे का. ओके, सपोज माय गोल इज 50,000 पर मंथ, म्हणजे मला 50,000 रुपये पर मंथ कमवायचे गोल आहे, असू शकतो गोल. तर हा एक चार्ट बनवला होता एक्सपिरियन्सने माझ्या, की चार्ट जर 6% पकडले मी, 8% पकडले, 10% पकडले, हे तिन्ही पण मार्केटमध्ये आहे का शक्य, तर आहे शक्य. पण आता सपोज मी पुण्याहून मुंबईला जायचं आहे मला, साधारणतः 200 किलोमीटरचं अंतर आहे. ओके, तर यामध्ये 100च्या स्पीडने मी गेलो तर 2 तासात मी पोहोचेन तिथं, 2 आवर्स मध्ये पोहोचेल अंतर. ओके, पण रिस्क किती, ऍक्सिडेंट होण्याचा धोका याच्यामध्ये. कन्सिस्टंटली 200च्या स्पीडने नाही चालवू शकत ना आपण. हेच जर मी 60च्या स्पीडने गेलो, 60 किंवा 70च्या स्पीडने, तर मला किती 3 तास लागतील, 3 आवर्स, पण सेफ अँड कन्सिस्टंट. सेम ट्रेडिंग हे सेम तसंच आहे. आपण एक्सपेक्टेशन किती ठेवतो त्याच्यावरती अवलंबून आहे की आपल्याला यश किती मिळणार. तर याच्यामध्ये मी 6%चा चार्ट आहे, 8%चा आहे, 10%. सपोज माझ्याकडे कॅपिटल आहे 2 लाखाचं, तर मंथली 6% धरले तर मंथली मला 12,000 रुपये मिळतात, 8% धरले तर 16,000 रुपये मिळतात, आणि 10% धरले तर मी 20,000 रुपये मी महिना कमवू शकतो. सपोज माझ्याकडे कॅपिटल आहे 5 लाखाचं, तर 6%ने 30,000 होतात, 8%ने 40,000 होतात, 10%ने 50,000 मंथली मी कमवू शकतो. 10%ने हाय रिस्क. सपोज 8 लाख आहेत माझ्याकडे कॅपिटल, यामध्ये काय करायचं आहे मला, 48,000 रुपये मी मंथली कमवू शकतो, 64,000 कमवू शकतो, 80,000 कमवू शकतो. आणि जर अबोव 8 लाख म्हणजे 10 लाखाचं कॅपिटल असेल, तर मी मंथली 6%ने 60,000 मिळतात मला, 8%ने 80,000 मिळतात, आणि 10%ने 1 लाखापर्यंतचा इन्कम मी कमावू शकतो. म्हणजे काय करायचं आहे की जर माझा गोल मोठा असेल तर माझं कॅपिटल हे मोठं असावं लागतं, सेफ आणि कन्सिस्टंट कमवायचं असेल तर. मला हाय रिस्क मध्ये तर मला इथेच मिळतात, 5 लाखाच्या कॅपिटलवरही मिळू शकतात, पण हे हाय रिस्क, यामध्ये नुकसान होण्याचा धोका पण तेवढाच असू शकतो. तर 6% जर मी पकडलं मंथली, तर एक सेफ वे, आणि कॅपिटल जर जास्त असेल माझं, तर सेफ वे मी माझं जेवढा गोल असेल माझा तो अचीव करू शकतो, म्हणजे 50,000 रुपये. रिअलिस्टिक गेन 6%. मार्केटमध्ये ऑन अँड ॲव्हरेज हा माझ्या एक्सपिरियन्सने 6% पेक्षा जास्त कोणी कमवू शकत नाही. सेफ वे, कन्सिस्टंटली 6%. शेअर मार्केटमध्ये आपल्याला काय मिळतं, यामध्ये करिअर केलं ना,
फायनान्शियल फ्रीडम. सपोज रिअलिस्टिक गेन नुसार मी कमाई कन्सिस्टंट कमाई करत असेल तर फायनान्शियल फ्रीडम एक तुम्हाला भेटतो. दुसरा आहे टाइम फ्रीडम. टाइम फ्रीडम हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इन केस 50,000 रुपये कमवण्यासाठी मला 8 ते 10 तास काम करावं लागतं दररोज कोणत्याही कंपनीत. जर मी कुठेही जॉब करत असेल, सरकारी असो हे जातं, तर मला 8 ते 10 तास लागतात. तेच इथं जर मी आठवड्यातून 3 ते 4 तास 3 ते 4 तास आठवड्यातून जर मी दिले तरी पण मी तेवढंच गेनिंग करू शकतो किंवा तेवढेच पैसे कमावू शकतो. हा टाइम पिरियड 3 आवर्स पर वीक किंवा 3 आवर्स पर डे. दोन्ही पैकी ह्या आपल्या ह्याच्यानुसार तर हे मी कमावू शकतो. आणि लिव्ह लाईफ ऑन युअर ओन टर्म्स. म्हणजे आपलं जीवन आपले छंद जोपासत आपल्या मनासारखं जगू शकतो. म्हणजे ड्रीम जॉब म्हणू शकतो त्याला. ड्रीम जॉब तर आहे ना, बरोबर ना. म्हणजे एखादं काम मी करतो त्यातून मला आनंद आणि पैसा हे दोन्ही मिळतं, याला ड्रीम जॉब म्हणतो. माइंडसेट प्रिपरेशन सर्वात महत्वाचा भाग याच्यामधला. हाय रिटर्न. मनाचे हे असे तयार असतात ना, हाय रिटर्न मिळतात आपल्याला. रिड्यूस रिस्क, इनक्रीज प्रोबॅबिलिटी अँड ट्रेड ओनली ऑन लो रिस्क ऑपॉर्च्युनिटी. हे 4 या गोष्टी आहेत माइंडसेट प्रिपरेशनच्या. यातली ही धोकादायक असू शकते. हाय रिटर्न एक्सपेक्ट करायचे नाहीत आपल्याला. कन्सिस्टंट वर बघायचं. द अगली फॅक्ट. अगली फॅक्ट काय आहे ह्या करिअर मधला? जंगल रूल 1. जंगल जे असतं ना, त्या जंगलाचा एक कानून आहे, म्हणजे त्याचा नियम आहे. जंगल रूल 1. समवन हॅज टू डाय टू अदर्स फील्ड. म्हणजे कोणाची तरी भूक भागवण्यासाठी कोणाला तरी मरावंच लागतं. सेम शेअर मार्केट ही तसंच आहे. ओके, कोणाची तरी भूक भागवायची आहे मला, किंवा कोणाला तरी अन्न पाहिजे तर तो कोणाची तरी शिकार करणारच. अशा प्रकारचा हा ट्रेडिंग गेम आहे. ओके. जंगल रूल 2. ओनली फिटेस्ट विल सर्वाइव्ह. म्हणजे ह्यामध्ये जो फिट आहे तो वाचेल आणि तोच कमावू शकेल. मार्केटमध्ये एवढंच म्हणायचं आहे की जो फिट आहे तो कमावू शकतो. म्हणजे समवन हॅज लूज मनी टू समवन गेन. म्हणजे कोणाचा तर पैसा जातोय तो कोणाचा तर कमवणार आहे. त्यामध्ये जो फिट आहे तो पैसे कमवणार. तर फिटची व्याख्या काय आहे? मार्केटमधले अपोनंट्स कोण कोण आहेत आपले? रिटेल ट्रेडर्स म्हणजे आपण. इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स, FII, DII किंवा म्युच्युअल फंड वगैरे मोठे ट्रेडर्स. शेअर ब्रोकर्स ज्यांच्याकडे आपण अकाउंट काढलेले आहेत ते. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स जे शेअर मार्केटचे कोर्सेस शिकवतात. सॉफ्टवेअर प्रोव्हायडर्स जे आपल्याला इंडिकेटर्स वगैरे वापरणारे टूल्स प्रोव्हाइड करतात. डेटा प्रोव्हायडर्स मार्केटमधले जे डेटा वगैरे असतात तो प्रोव्हाइड करतात. पेपर, मीडिया, यूट्यूब आणि ॲडवायझरी सर्व्हिसेस ज्या टिप्स देतात आणि पैसे कमवतात. हे सगळे मार्केटमधून पैसे कमवतात एक्सेप्ट रिटेल ट्रेडर्स. म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत, सामान्य ट्रेडर्स आहेत. बरं, हे का नाहीत कमवत पैसे मार्केटमधून? का कमावू शकत नाही? कन्सर्न काय आहेत रिटेल ट्रेडरचे आणि इन्स्टिट्यूशन ट्रेडरचे? सगळ्यात पहिल्यांदा कॅपिटल. रिटेल ट्रेडरकडे हे कमी असतं.
इन्स्टिट्यूशन वाल्यांच्याकडे हे भरपूर असते. एक्सपर्टीज आपली लो असते, एक्सपर्टी त्यांची हाय असते. टीम मोस्टली एकटेच करतात रिटेल ट्रेडर्स आणि यांच्याकडे एक्सपर्ट टीम असते. रिसोर्सेस काय आहेत आपले फ्री, म्हणजे मी युट्यूब पाहिलं, मी काय करतो मोस्टली युट्यूब पाहतो, कोणाकडे तर विचारतो, फ्री मध्ये काय काय मिळतं ते निवडतो आणि हे सगळे सोर्सेस निवडून मी पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो फ्री मध्ये. ते काय करतात, हाय इफिशियंट असते त्यांचे रिसोर्सेस. प्रायोरिटी सामान्य माणसाची प्रायोरिटी सेकंड आणि थर्ड असते, टॉप प्रायोरिटी कधीच देत नाही. इन्स्टिट्यूशनल त्याला टॉप प्रायोरिटी मध्ये गणतात. लर्निंग ऍटिट्यूड आपला हा खूप कमी असतो, इन्स्टिट्यूशनलचा कंटिन्यूस असतो. एक्सपेक्टेशन आपले हाय असतात, कमी कॅपिटल मध्ये हाय रिटर्न मिळावा मला असे एक्सपेक्टेशन असतात आणि ह्यांचे रिअलिस्टिक असतात, कन्सिस्टंट असतात. सिरियसनेस आपला कॅज्युअल असतो, त्यांचा पॅशन असतो. आणि टाइम आपण मॅनेज करणं अवघड असतं आपल्याला, कारण आपण एखादा जॉब करून तो टाइम मॅनेज करत असतो आणि त्यांचा मेन टास्क असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं आपण, एवढ्या वर्षाचे कन्सर्न आहे त्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं तर यातून फक्त कॅपिटल हा एकच डिफिकल्ट आहे आपल्यासाठी, हे बाकी सर्व आपण करू शकतो. फक्त कॅपिटल सोडलं तर बाकी सर्व आपण हे करू शकतो. एक्सपर्टीज काय आहे, आपल्याला एक लर्निंग करायचं आहे, चांगला चांगला अभ्यास करायचा आहे आणि मगच त्यामध्ये पडायचं. मोस्टली आलो नाही, आपण एक चांगले शिकून लोकांचा एक ग्रुप बनवला तर आपण एकटे नाही राहत, ग्रुपमध्ये ट्रेडिंग केलं तर चांगला आपला फायदा होऊ शकतो. फ्री आणि लो कॉस्ट हे अवॉइड करायचं आहे आपल्याला. युट्यूब वगैरे बघायचं नाही, युट्यूबच्या माध्यमातून काही शिकायचं नाही. प्रायोरिटी सेकंड थर्डचे ते आपण टॉप प्रायोरिटी घेऊ शकतो. लर्निंग ऍटिट्यूड आपला वाढवू शकतो, कंटिन्यू शिकायचं आपल्याला. एक्सपेक्टेशन जर मी ह्या सोडून दिल्या आणि ह्या घेतल्या रिअलिस्टिक, जमू शकतो मला. सिरियसनेस पॅशनेट असला पाहिजे आपला आणि टाइम हा मेन टास्क आहे आपल्याला, तो मॅनेज करावाच लागेल. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला काय अवघड नाही एक्सेप्ट कॅपिटल. आता ते कॅपिटल पण कसं वाढवायचं ते आहे पुढे आपण शिकू. ओके, ट्रेडिंग इज लाईक अ मॅरेथॉन रेस. यामध्ये आपण कुठे आहे, हे एक मॅरेथॉन रेसचं चित्र आहे आणि ह्याच्यामध्ये आपण समजेल तुम्हाला की आपण कुठे आहे. यामध्ये प्रोफेशनल ट्रेडर्स, FII, म्युच्युअल फंड, DI किंवा हे मोठमोठे जे ट्रेडर्स सर्वात टॉपला असतात किंवा सर्वात फ्रंटला असतात रेसमध्ये. नॉर्मल ट्रेडर्स त्याच्या पाठीमागे आपण नॉर्मल ट्रेडर्स मध्ये जे कन्सिस्टंट इन्कम कमवत असणारे नॉर्मल ट्रेडर्स, अभ्यासू आणि रिटेलर्स सगळ्यात मागे, जे रेसमध्ये दिसत सुद्धा नाहीत आणि सर्वात जास्त नुकसान त्यांचंच होतं. आपल्याला काय करायचंय, हा ग्रुप तर आपण जॉईन नाही करू शकत. नॉर्मल ट्रेडर तर बनू शकतो. त्या नॉर्मल ट्रेडर पर्यंत येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीज युअर कॅपेबिलिटीज टू जॉईन दिस ग्रुप. म्हणजे मला या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल नॉर्मल ट्रेडरच्या, तर मला कॅपेबिलिटीज वाढवाव्या लागतील. आता कॅपेबिलिटी कशा वाढवणार, रिक्वायरमेंट्स फॉर सक्सेसफुल ट्रेडर्स. कॅपेबिलिटी वाढवायची आहे ना. सक्सेसफुल ट्रेडरच्या रिक्वायरमेंट काय आहेत, गुड लेवल ऑफ कॅपेबिलिटी टू कम्पीट विथ आवर अपोनंट्स, ट्रेडिंग स्किल्स, sufficient time for learning, analysis and trading, manage your emotions. आपल्या इमोशन्स आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजेत. ओके, तर कॅपेबिलिटी बिल्डिंग. स्टेप 1, ॲक्वायर राईट नॉलेज. मार्केटमध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर राईट नॉलेज पाहिजे. आता राईट नॉलेज कशाचं, डे ट्रेडिंग कन्सेप्ट मधलं राईट नॉलेज,
प्राइस ऍक्शनचे टूल्स अँड टेक्निक्स, असं म्हणजे चार्ट असो, कॅन्डलस्टिक पॅटर्न असो, ते आपल्याला शिकायचे, त्याचं नॉलेज घ्यायचं आहे आणि परफेक्ट व्हायचं आहे. स्टेप 2, डेव्हलप स्किल्स इन रिअल मार्केट कंडिशन्स विथ अदर एक्सपिरियन्स्ड ट्रेडर्स. आता मी प्राइस ऍक्शनचे टूल्स आणि टेक्निक्स याबद्दल जरी माहिती घेतली तर आपल्याला आपले स्किल्स रिअल मार्केट कंडिशन नुसार ते आपल्याला चेंज करावे लागतील. मग कुठे कंप्लाय करायचे आपण, की एखादा अदर एक्सपिरियन्स्ड ट्रेडर जे तुमच्या सोबत आहेत त्यांच्याशी. स्टेप 3, ग्रॅज्युअली क्रिएट युअर ओन रूल्स. ट्रेडिंग करता करता आपले स्वतःचे एक ओन रूल्स तयार होतात जे तुम्हाला करायचे आहेत, ज्याने काय होईल की ट्रेडिंग गेम ही तुमच्या सायकोलॉजीला किंवा तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला सुटेबल अशी तुम्हाला निर्माण करता येईल. ओके, सम थंब रूल्स फॉर ट्रेडिंग गेम. Appropriate trading strategy best suitable in that situation based on price action and derivative data analysis. Okay, अशा एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बिल्ड झाल्या पाहिजेत आपल्या ज्या सुटेबल आहेत आपल्याला प्राइस ऍक्शन अँड डेरिव्हेटिव्ह डेटा अनालिसिस साठी. यूज ऑफ बोथ ट्रेंडिंग अँड नॉन ट्रेंडिंग स्ट्रॅटेजी. डायव्हर्सिफाय युअर ट्रेडिंग पोर्टफोलिओ बेस्ड ऑन करंट मार्केट कंडिशन. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करता आला पाहिजे ट्रेडिंग मधला सुद्धा. फोकस ऑन हाय प्रोबॅबिलिटी अपॉर्च्युनिटीज. म्हणजे स्टॉकच असे निवडा की ज्याच्यामध्ये हाय प्रोबॅबिलिटी आहे आपल्याला इन्कमची. ऑलवेज डिफाइन द एक्झिट रूट्स इन ऍडव्हान्स. म्हणजे त्यामधून बाहेर पडण्याचा एक्झिट रूट ऍडव्हान्स मध्ये तयार असला पाहिजे. ओके, प्रोटेक्शन ऑफ आवर कॅपिटल. कॅपिटलचं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे, कारण कॅपिटल इज लाईक अ ब्लड. म्हणजे कॅपिटल हे आपलं ब्लड आहे आणि ते जर वाया गेलं तर ते नवीन निर्माण करता येत नाही, बरोबर. तर कॅपिटल हे ब्लड सारखं जपायचं. कॅपिटल हा सुरुवातीला लो असतो, बिगिनिंग मध्ये सगळ्यांच्याकडे कॅपिटल खूप कमी असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, कॅपेबिलिटी लेवल वाढवायची, ट्रेडिंग स्किल्स वाढवायचे, टाइम द्यायचा आहे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीला आणि इमोशन मॅनेज केल्या आपण तर आपलं कॅपिटल वाढू शकतो. त्याचं एक्झाम्पल आपण पुढे देणार आहे. पण आपल्या अपेक्षा काय असतात की 20% रिटर्न मला पर मंथ किंवा पर वीक पाहिजे. शक्य नाहीये. प्रोटेक्शन ऑफ आवर कॅपिटल. ज्यावेळी मार्केटमध्ये आपण सुरुवातीला येतो त्यावेळी फेज 1 आहे, यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडिंग करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं कॅपिटल वाढेल. कॉन्झर्वेटिव्ह काय आहे, एक एक्झाम्पल गुड एक्झाम्पल आहे माझ्याकडे, मी देईन तुम्हाला. फेज 2 मध्ये गेल्यानंतर मग आपण कॉन्झर्वेटिव्ह 80% वापरू शकतो, ट्रेंडिंगला 20% वापरता येतं. आणि फेज 3 इकडे 70% कॉन्झर्वेटिव्हला आणि ट्रेंडिंग मध्ये 30% कॅपिटल वापरायचं आहे. दिस इज द मनी मॅनेजमेंट. सुरुवातीला आल्यानंतर 100% कॉन्झर्वेटिव्ह आहे आपण, ट्रेंडिंग मध्ये रिस्क घ्यायची नाही आहे. ओके, अशा प्रकारचं कॅपिटलचं अलोकेशन केलं तर आपल्याला यश मिळू शकतं. टाइप्स ऑफ ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये इन्कम बेसिस आहे. इंट्राडे ट्रेडिंग 1 डे ट्रेड असतो, हा इन्कम पर्पज आपण बघू शकतो. स्विंग ट्रेडिंग हा इन्कम साठीच आहे, 1 वीक ट्रेड आहे. पोझिशनल ट्रेडर्स हा वेल्थ क्रिएशन साठी 1 महिन्यापर्यंत आपण लॉंग पोझिशन्स घेऊ शकतो. आणि पोर्टफोलिओ बिल्डर हा 1 इयर ट्रेड आहे. म्हणजे कन्सिस्टंट इन्कमचे हे पहिले 2च ट्रेड आहेत ज्यामध्ये कन्सिस्टंट इन्कम मिळू शकतो आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये बेस्ट अजून एक आहे कन्सिस्टंट इन्कमचा, जो आहे प्रोफेशनल ऑप्शन ट्रेडर. ओके, याला कॅपिटल थोडंसं जास्त लागतं, पण प्रोफेशनल ऑप्शन ट्रेडर हा एक कन्सिस्टंट इन्कमचा पर्याय आहे, बेस्ट पर्याय. अजून इंट्राडे आपल्यासाठी थोडंसं स्ट्रेसफुल असू शकतं, पण प्रोफेशनल ऑप्शन ट्रेडर यामध्ये आपले लॉस कमी करता येतात. ट्रेडिंग स्टाईल. इक्विटी मध्ये मला इंट्राडे मध्ये करू शकतो मी, मला अपला पैसे मिळतात, डाऊन साईडला जरी मार्केट गेलं तर पैसे मिळतात. फ्युचर्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग आहे, पोझिशनल आहे, मला वरती मार्केट गेलं तरी पैसे मिळतात, खाली गेलं तरी पैसे साइडवेजला मिळत नाही. फ्युचर पोझिशन मध्ये सुद्धा अप ट्रेडला पैसे मिळतात, डाऊन ट्रेडला पैसे मिळतात, साइडवेजला मिळणार नाही. ऑप्शन इंट्राडे मला अप साईडला पैसे मिळतात, डाऊन साईडला
इंट्राडे साठी असेल तर मला साइडवेजला पैसे मिळत नाहीत. पण ऑप्शन पोझिशनल जर मी केलं तर मला अपसाइडला पैसे मिळतात, डाऊन साइडला पैसे मिळतात आणि साइडवेजला सुद्धा पैसे मिळतात. ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहेत वेगवेगळ्या, त्या स्ट्रॅटेजी अप्लाय करून. ओके, हा एक बुल कॉल स्प्रेड आहे पोझिशन. हा रिलायन्स एक जुनं उदाहरण आहे, जुना आहे हा. तर ह्याच्यामध्ये बुल कॉल स्प्रेड म्हणजे काय करायचं आहे, मला एक एटीएम कॉल बाय करायचा आहे. सपोज मार्केट स्पॉट प्राइस माझी 1210 1220 ला असेल, 1210 पर्यंत असेल, तर मी 1210 चा एक एटीएम कॉल बाय करायचा आहे आणि पुढचा लांबचा एक कॉल सेल करायचा आहे. म्हणजे मी 1220 चा एक कॉल घेतला इथे आणि 1320 चा कॉल सेल केला. ही एक स्ट्रॅटेजी. आता ह्यामध्ये जर मार्केट खाली आलं, म्हणजे किंमत माझी कमी झाली मार्केटची आणि वाढली, हे दोन रेशो आहेत. यामध्ये जर मी 1200 ला माझा रिलायन्सचा स्टॉक 1220 चा 1200 ला गेला तर मला 40 रुपये, म्हणजे किती कमी होत आहे तिथे, माझा जर 50 रुपये प्रॉफिट आहे 40 रुपये आणि लॉस 24 रुपये, अजून खाली गेलं मार्केट. तेच जर मार्केट वरती गेलं तर मला इकडे 60 रुपये मिळतात आणि इकडे 72 रुपये मिळतात. सेम इथे लॉस तेवढाच आहे, 24-14. प्रॉफिटचा जर विचार केला तर एवढा होऊ शकतो. ओके, जर दोन्हीचा विचार केला तर लॉस हा मिनिमम आहे आणि प्रॉफिट हा अनलिमिटेड आहे. ही स्ट्रॅटेजी बेस्ड ट्रेडिंग झालं. म्हणजे याच्यामध्ये आपण मेक मोर व्हेन यू आर राईट, म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळतात जर तुम्ही बरोबर झाला, आणि इन केस जर तुम्ही चुकलात तर लूज लेस, खूप कमी नुकसान होतं आपण आणि कमाई जास्त होऊ शकते. स्ट्रॅटेजी बेस्ड ट्रेडिंग झालं. रोड मॅप टू लर्न. ओके, हे काही कोर्सेस आहेत जे ट्रेड विश्व स्टॉक अनालिसिस मध्ये शिकवले जातात, ज्यामध्ये बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, बेसिक्स टू ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस, बेसिक्स टू ॲडव्हान्स फ्युचर्स अँड ऑप्शन्स, प्रोफेशनल इंट्राडे ट्रेडर लाईव्ह आणि एक सायकोलॉजी ट्रेडिंग आहे. हा मी डेव्हलप केलेला कोर्स आहे. सायकोलॉजी, फक्त ट्रेडिंगची सायकोलॉजी जी आहे त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि सायकोलॉजी इज इम्पॉर्टंट. ऍडिशनल बेनिफिट्स, जर आपण कोर्स केले याच्यामध्ये तर लाईफ टाइम सपोर्ट आहे, लर्निंग सपोर्ट फ्री, 3 मंथ स्टॉक रिकमेंडेशन फ्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेली एक इंट्राडे आणि आठवड्यातून 3 स्विंग ट्रेडिंग कॉल्स प्रोव्हाइड केले जातील. ओके, आणि कोर्स फी जी आहे ती तुमची ड्युरिंग कोर्स पिरियड मध्येच रिटर्न होईल. ओके, हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कॉन्टॅक्ट कॉल करायचा असेल तर वरील नंबर, व्हॉट्सअपसाठी एक नंबर आहे. हा हे फेसबुक पेज आहे ट्रेड विश्वचा. आणि तुम्हाला मी आता जे काही सांगितलं ट्रेडिंग बेसचं, तुम्हाला जर सक्सेस रेशिओ बघायचा असेल तर हा माझा टेलिग्राम चॅनेल आहे या नावाने, ट्रेड विश्व नावाने. याला तुम्ही आता लगेच फ्री चॅनेल आहे, याला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि पाठीमागचे परफॉर्मन्सेस चेक करू शकता की कसा आहे परफॉर्मन्स डेली लाईफ स्टॉकचा. ओके, थँक्यू. तर हे होतं आपल्या ह्याच्यामध्ये सीटमध्ये सर्व. याच्याबद्दल काही शंका असली तर तुम्ही विचारू शकता, चॅट करू शकता. ओके, अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा अगोदर. ओके, ठीक आहे. जाण्या अगोदर एक गोष्ट सांगतो की बेसिकली तुमच्याकडे 1 लाख रुपयाचं कॅपिटल असेल, 1%, फक्त 1% जर तुम्ही कमवायला लागले
डेली मधून कन्सिस्टंटली इन्कम आहे, डेली मधून 1% जरी कमवायला लागले तरी 6 महिन्यात तुमचं कॅपिटल डबल होतं. ओके, कन्सिस्टंट इन्कम साठी कॅपिटल मोठा असावं आणि रिअलिस्टिक गेनिंगचा विचार करावा तुम्ही, हाय इन्कमचा नाही. ओके, अजून काय कोणाला प्रश्न असतील तर सांगा. ओके, खूप मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आभारी आहे. हे सर्व कोर्स आपण ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. कोणाला काही शंका नाहीये? ते कॉन्झर्वेटिव्ह मला काय समजलं नाही व्यवस्थित. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे कन्झर्वेटिव्ह म्हणजे स्विंग ट्रेड करायचे तुम्हाला, इंट्राडेचा विचार नाही करायचा. सुरुवातीला जर तुम्ही स्विंग ट्रेडचा विचार केला तर तुमचे कॅपिटल तुम्ही वाढवू शकता. स्विंग ट्रेड आठवड्यातून एकच ट्रेड घ्यायचा.